नमस्कार. केंद्र सरकारने येत्या बुधवारी म्हणजेच 12 मार्च रोजी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाने 1.2 करोडहून अधिक कर्मचारी वर्गाला किंवा पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर महागाई भत्त्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ होणार हे जाहीर करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वर्षातून 2 वेळेस वाढवला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांचा हा भत्ता 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून वाढवला जातो. यात सरकारने कोणत्याही दिवशी ही घोषणा केली तरी याची अंमलबजावणी या 2 दिवशीपासूनच केली जाते. केंद्र सरकार यात 2% महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता 2% वाढून मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईच्या दरानुसार हा भत्ता 2% वाढवल्यामुळे सध्याचा महागाई भत्ता हा 53% दराने कर्मचाऱ्यांना मिळत आहे. यामध्ये जर 2% वाढ करून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. याचा शेवटचा निर्णय येत्या बुधवारी माननीय पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. याआधी महागाई भत्त्याची वाढ ही ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला होता. तेव्हा त्यात 3% वाढवण्यात आले होते. केंद्र सरकार दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्त्यात सुधारणा करत असते. मात्र याची घोषणा मार्च आणि सप्टेंबरलाच केली जाते. 2006 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्याच्या मोजणीसाठी नवीन नियम आणि फॉर्म्युला लागू केला होता. त्यामुळे त्याची योग्य वाढ आणि टक्क्यांची सरासरी काढण्यात येऊ लागली. त्यात 8वे वेतन केंद्र सरकार आयोगाने घोषित केल्यामुळे त्यातील लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ही वाढ होणार आहे. याची अंमलबजावणी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.